येशू ख्रिस्त मेंढरासारखा मेला, पण त्याच्या जीवनातले चमत्कार वाघासारखे आणि सिंहासारखे होते. पण हा मूर्खपणा जो स्वीकारतो त्याचं जीवन आकाशातल्या ताऱ्यासारखं चमकतं. पहिलं पत्र अध्याय 1 वचन 21. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाचे योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन असं म्हणतं की जग जे आहे ते देवाच्या ज्ञानाने वेष्टिलेले आहे. या जगाला जे आवरण आहे ते आवरण देवाच्या ज्ञानाचं आहे. आणि असं असताना सुद्धा या जगाला मात्र देवाला ओळखता आलेलं नाही आहे. जग स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखू शकलेलं नाही आहे. आणि म्हणून देवापुढे एकच पर्याय होता, आणि तो पर्याय कोणता? त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त याला जगात पाठवला. आणि हा पुत्र अतिशय सामान्य जीवन जगला. त्याच्या जीवनामध्ये सामान्य गोष्टी होत्या. त्याच्याकडे स्वतःचं सैन्य नव्हतं, तो राजा नव्हता, त्याचं राज्य नव्हतं, त्याची मालमत्ता नव्हती. इतकंच काय की तो जेव्हा मरण पावला त्याला क्रूररित्या मारण्यात आलं, त्याला खेचून नेण्यात आलं. आणि इतकंच नव्हे तर तो क्रूसावर म्हणजे वधस्तंभावर मारला गेला तेव्हा त्याच्या मदतीला कोणी धावला नाही. येशूच्या मदतीला केवळ बायकाच गेल्या आणि त्या सुद्धा त्याला मदत करू शकल्या नाहीत. या जगातलं सगळ्यात अशक्त दुर्बल असं जीवन येशू जगला. आणि ह्याच येशूविषयी आज जगभर सांगितलं जात आहे. लोक कसा विश्वास ठेवणार? येशू ख्रिस्ताविषयी जे सांगितलं जात आहे तो जगासाठी मूर्खपणा आहे. जो स्वतःला वाचवू शकला नाही तो आम्हाला काय वाचवणार? ज्याला खेचून नेण्यात आलं, ज्याला मारण्यात आलं, ज्याचं रक्त पाडण्यात आलं, ज्याच्या मदतीला कोणी धावला नाही, ज्याच्याकडे सैन्य नव्हतं, अशा एका दुबळ्या माणसाविषयी आम्ही काय ऐकावं? येशू ख्रिस्ताविषयीची जी सुवार्ता आहे ती दुबळी आहे. तिला मूर्खपणा समजला जातो. मानवी मेंदूला हा मूर्खपणा समजत नाही आणि पटत नाहीये. आणि म्हणून आज लोक येशूकडे येत नाहीयेत. 2000 वर्ष होऊन गेली. येशूचे शिष्य रानावनात जात आहेत, नगरात जात आहेत, गावोगावी फिरत आहेत, ओरडून सांगत आहेत की येशूकडे या, आणि तरी येशूकडे येत नाहीयेत. कारण येशूविषयी ऐकणं हा मूर्खपणा आहे. त्याचं जीवन सामान्य होतं. त्याने माया गोळा केली नाही, पैसा गोळा केला नाही, त्याने संपत्ती गोळा केली नाही, तो शाळेत गेला नाही, त्याच्यापाशी पदव्या नाहीयेत, तो कोणी बॉडी बिल्डर होऊन गेला नाहीये. त्याचं संपूर्ण जीवन दुबळं होतं. आणि असं दुबळं जीवन जगून अतिशय क्रूरपणे तो मारला गेला. त्याला मदत करेल असं कोणी नव्हतं. अशा येशूवर विश्वास जग कसा ठेवणार? कारण त्याचं जीवन जे आहे तो मूर्खपणा आहे. रस्त्यावर जर एखाद्या मुलाला मारलं जात असेल, एखाद्या बाईला मारलं जात असेल तर लगेच 10-15 जण मदतीला धावतात. आणि इकडे एका माणसाला मारलं जात आहे, खेचून नेलं जात आहे आणि कुणीही मदतीला धावला नाही. धावल्या तर फक्त दुबळ्या बायका, त्यांची मदत कामी आली नाही. आणि अखेर तो मारला गेला क्रूसावर. येशू ख्रिस्ताविषयीची जी बातमी आहे ती मूर्खपणा आहे. म्हणून हे जग ही बातमी स्वीकारत नाही. मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं तारण होत आहे. येशूवर विश्वास ठेवणारे लोक जे आहे ते मूर्खपणा कवटाळत आहेत. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही असं शिकवतो की येशूच्या नावाने आजार निघून जातात. माझ्या समोर एक माणूस उभा राहतो, म्हणतो ब्रदर मला कॅन्सर आहे. तेव्हा मी त्याला सांगतो येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, तुझा कॅन्सर जाईल. तो म्हणतो कोण येशू ख्रिस्त? कुठे आहे तो? मला दिसत नाहीये. मी म्हणतो 2000 वर्षापूर्वी होऊन गेला. मग तो विचारतो भारतात होऊन गेला का? मी म्हणतो नाही. मग तो अमेरिकेला होऊन गेला का? नाही. मग तो इंग्लंडला होऊन गेला का? नाही.
तो विचारतो ऑस्ट्रेलियाला होऊन गेलं का? नाही, त्याची लिस्ट संपते. पण त्याला मी जेव्हा सांगतो इस्रायल देशात तो जन्माला आला होता, पॅलेस्टाईन देशात तो जन्माला होता. इस्रायल? कुठचा इस्रायल? कुठे आहे तो? इंग्लंड बोला, अमेरिका बोला, रशिया बोला, आम्हाला माहित आहे. अहो, येशू विषयीचं सगळं जे आहे तो मूर्खपणाच आहे. एक तर त्याला मी सांगतो की येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझा आजार निघून जाणार. तो म्हणतो मला येशू दाखवा, मी दाखवू शकत नाही. मग मी सांगतो येशू 2000 वर्षापूर्वी मरून गेला. तो म्हणतो कोणत्या देशात होता? त्याला देशाचं नाव सांगावं तेही त्याला कळत नाही. त्याला देशाचं नाव सांगितलं इस्रायल, तेही त्याला कळत नाही. आणि मग मी त्याला सांगतो तुझ्या पापांची तुला क्षमा होईल. तो म्हणतो कशी क्षमा होईल? येशूने तुझ्यासाठी क्रूस सहन केलेला आहे. तुझ्या पापांची शिक्षा येशूने स्वतःच्या शरीरावर घेतलेली आहे. तो म्हणतो माझ्या पापाची शिक्षा तो कसा घेणार? आणि तो असं विचारतो सगळ्या माणसांच्या सगळ्या पापाची शिक्षा एक मनुष्य कसा घेणार? हा पण मूर्खपणा आहे. शेवटी त्याला काही कळत नाही. तो म्हणतो बाबा कसं तरी माझ्यावर प्रार्थना करा. आणि मी प्रार्थना करतो, त्याचा कॅन्सर जातो. आणि मी प्रार्थना करतो, त्याचा कॅन्सर जातो. आणि कान देऊ नाही का? माझं पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. मी प्रार्थना करतो, त्याचा कॅन्सर जातो. आणि मराठीतला एक चांगला वाक्प्रचार आहे, त्याची ट्यूब पेटते. मग तो म्हणतो आता मला समजलं. काय समजलं? हा येशू सामान्य मनुष्य नव्हता, तो देवाचा पुत्र होता. म्हणजे कसं समजलं? कारण त्याच्या एकट्याच्या बलिदानाने सगळ्या माणसांची पापाची जर क्षमा होते तर तो देवाचा पुत्रच असला पाहिजे, निष्पाप असला पाहिजे. मग तू पुढे म्हणतो आता मला समजलं. आणि काय आश्चर्य, महिन्याभरामध्ये तो कुठेतरी प्रार्थना ग्रुप सुरू करतो आणि लोकांच्या डोक्यावर हात ठेवायला सुरुवात करतो. कारण तो म्हणतो आता मला सगळं समजलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल स्पष्टपणे म्हणतं जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असताही त्याला म्हणजे जगाला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आलेलं नाही आहे. जेव्हा तुम्ही मोसंबी उघडता आणि मोसंबीमध्ये आतमध्ये बघता तेव्हा तुम्हाला समजत नाही देवाने निर्माण केलेलं आहे. ते आपोआप झालं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, बायबल स्पष्टपणे म्हणतं की जगाला देवाला ओळखता आलेलं नाही आहे. आम्ही सूर्य पाहतो, तो आपोआप आला. झाडं पाहतो, आपोआप आली. दूध पाहतो, म्हशीचं दूध, गाईचं दूध आपोआप आलं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जगाला देवाला ओळखता आलेलं नाहीये. देवाने या पृथ्वीवर, कान देऊ नये का, देवाने या पृथ्वीवर अगणित पुरावे ठेवलेले आहेत. अगणित. किती प्रकारचे प्राणी आहेत तुम्हाला माहित आहे? किती प्रकारची फळं आहेत तुम्हाला माहित आहे? किती प्रकारचे मासे आहेत तुम्हाला माहित आहे? किती प्रकारची झाडं आहेत तुम्हाला माहित आहे? अगणित. अगणित. ज्या देवाने तुम्हाला आणि मला घडवलेलं आहे त्या देवाचे आभार मानणे यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही आहे. किती लोक इकडे साक्ष देण्यासाठी येतात. मला त्यांचे पांढरे डाग बघवत नाहीत, मला त्यांच्या चेहऱ्यावरचा फुटकुळी बघवत नाही. एखादी तरुण मुलगी येते, तिच्या चेहऱ्यावर फुटकुळे असतात, मला रडू येतं. एक माणूस इकडे साक्ष द्यायला आला आणि त्याचा कोणता तरी आजार बरा झाला होता. साक्ष द्यायला आला, मी त्याला तिकडनं बघितलं, त्याचा असा चष्मा दिसत होता. बिचारा चष्म्यामध्ये एवढा खराब दिसत होता. मी बघितलं, मी प्रभूला सांगितलं, प्रभू मी याच्यासाठी प्रार्थना करणार, ह्याचा चष्मा मला बघवत नाही. तो आला, त्याने साक्ष दिली आणि मी त्याला म्हणालो चमत्कार. मी त्याला बोलणार होतो की मी तुमच्या चष्मा जाण्यासाठी प्रार्थना करतो. तो मला सांगतो ब्रदर मला चष्मा आवडत नाही, माझ्यासाठी प्रार्थना करा ना. आणि मी त्याला इकडनं बघितलं होतं, तिकडे उभा होता तेव्हाच मी मनात ठरवलं होतं की याचा चष्मा जाण्यासाठी प्रार्थना करायची. आणि मी प्रार्थना केली डोळ्यात बोटं घालून. गेल्या शुक्रवारी, काल शुक्रवारी तो माणूस आला होता बिना चष्म्याने. तो म्हणतो मला स्पष्ट दिसायला लागलं.
माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, या जगातले लोक येशूकडे का येत नाहीयेत? कारण मोठा मूर्खपणा जगात पसरलेला आहे, विष पसरलेला आहे. मी फिलिपाईन्सला असताना एका बिशपाने सांगितलं होतं की जग आणि माणूस आज देवाला आपला शत्रू समजत आहे. इतकी माणसाची अवस्था नीच झालेली आहे, माणसाचं एवढं पतन झालेलं आहे. ज्याने तुम्हाला डोळे दिले तो तुमचा शत्रू आहे, ज्याने तुम्हाला गुलाबाचं फुल दिलं तो शत्रू आहे. मी आज लोकांना प्रश्न विचारतो, काय कॉम्प्लिकेटेड आहे? कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीचा, मोबाईल की केळं? केळं. मोबाईल बनवता येतो, केळं बनवता येत नाही. मी तुमच्या बुद्धीवरची धूळ काढतोय, आता काम चालू आहे माझं. असले प्रश्न आयुष्यात तुम्ही कधी विचारले नसतील. कधी असा विचार केला होता की मोबाईल भारी आहे की केळं भारी आहे? कधीच नाही. जेव्हा तुम्ही असा विचार करायला लागाल तेव्हा तुमच्या मेंदूवरची धूळ तुम्ही झटकतात. सूर्याकडे पाहून कधी विचार केला होता याचं बटन कोण ऑन करतं? तुमच्या समोर साक्ष आहे, फोकस बंद आहेत. हे फोकस लावण्यासाठी आणि मग ती जनरेटर आणि युपीएस. एक दिवस मला कोणी सांगितलं, ब्रदर संपूर्ण स्टेजवरती ट्रान्सपरंट पत्रे लावूया म्हणजे सूर्याचा प्रकाश मिळेल. आणि इकडे सूर्याचा प्रकाश आहे, फोकसची गरज नाही आहे. एक शास्त्रज्ञ स्टेजवर बसले होते, राजेंद्र लाल. त्यांचं मोठं केंद्र आहे अलाहाबादला. तुम्हाला माहिती आहे ते काय बघत होते? ट्रान्सपरंट पत्रे. ते त्यांच्या बायकोला एकसारखे सांगतात, आपण कशी चूक केली, आपण ट्रान्सपरंट पत्रे का बसवले नाहीत? मी कुठे सायन्स शिकलोय? या पत्राची मोठी स्टोरी आहे. मी कुर्ला स्टेशनला होतो, केरळला जात होतो आणि ते मोठं कुर्ला स्टेशनला भरपूर उजेड होता. मी वर पाहिलं ट्रान्सपरंट पत्रे आहेत. इकडे जुना हॉल बांधायला लावला होता. मी लगेच फोन केला, मी सांगितलं पत्रे टाकायला लावलेत, ते ट्रान्सपरंट पत्रे टाका. हालेलुया, हालेलुया. सूर्याचा प्रकाश. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सूर्य काय आहे आणि आंबा काय आहे आणि म्हैस काय आहे? दिसते काळी पण दूध कशी देते? एकदम पांढरं, एकदम पांढरं. हालेलुया, 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 हालेलुया. जग देवाच्या ज्ञानाने वेष्टिलेलं आहे. जगाला आवरण जे आहे ते देवाच्या ज्ञानाचं आहे. आणि तुम्हाला कोणत्या फॅक्टरीत घडवण्यात आलेलं नाही आहे. माझं शरीर फॅक्टरीत बनलेलं नाही आहे, ते देवाने बनवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा जग देवाला स्वीकारत नाही देवापुढे एकच पर्याय होता आणि देवाने त्याचा पुत्र पाठवला, येशू ख्रिस्त. हा येशू ख्रिस्त सामान्य जीवन जगला. त्याचं जीवन म्हणजे मूर्खपणा आहे. तुम्ही जर या मूर्खपणावर विश्वास ठेवला तर तुम्ही अंधारातून प्रकाशात याल आणि तुमची ट्यूब पेटेल. हालेलुया. ट्यूब आपल्या सगळ्यांकडे आहे पण ती पेटलेली नाही आहे. व्होल्टेज फार कमी पडतं. निव्वळ 30-40 व्होल्टेज मध्ये ट्यूब कशी पेटणार? आमच्याकडे आशीर्वाद प्रार्थना केंद्र व्होल्टेज फार आहे, म्हणजे फुल 230 आहे, म्हणून अनेक बंद ट्यूब इकडे झटाझट पेटतात. काही लोक म्हणजे आम्ही तिकडे गेलो पण आम्हाला काही समजलंच नाही, इकडे गेलो पण समजलंच नाही, पण इकडे आल्यावर मला सगळं समजायला लागलं. इकडे आणखी ट्यूब पेटली कारण इकडे व्होल्टेज फार आहे. किती लोक आतमध्ये शिरताना सांगतात, देव कुठे आहे, देव कुठे आहे का? कुठे देव आहे रे? चमत्कार कुठे होतात का? आतमध्ये शिरतात. आणि इकडे धडाधड माणसं पडताना बघितली, जाताना म्हणतात, अरे देव आहे रे बाबा, आज बघितलं रे देव, आज बघितला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, ज्यांना विश्वास ठेवता येणार आहे अशा लोकांसाठी देव पुरेसे पुरावे देतो. म्हणून येशूकडे काही शास्त्री पुरुष आले आणि त्यांनी सांगितलं, मला आकाशातनं काही चिन्ह दाखवा. येशूला फार दुःख झालं. येशू म्हणाला, ही दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते.
चमत्कार काय बघायचं तुम्हाला? सूर्य चमत्कार आहे, नसेल चमत्कार तर बनवून दाखवा. मोसंबी चमत्कार आहे, नसेल तर बनवून दाखवा. येशूकडे चमत्कार बघायला लोक आले तेव्हा येशू दुःखी झाला, निराश झाला. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, परमेश्वर आपल्याला काही पुरावे देतो, काही जास्त पुराव्याची गरज नाही, काही पुरावे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, जे लोक येशूवर विश्वास ठेवतात ते मूर्खपणा कवटाळतात, पण अशांसाठी देवाने स्वर्गाचं दार उघडलेलं आहे. आणि जे लोक मूर्खपणा कवटाळतात त्यांना स्वर्गात घेणं देवाला आवडलेलं आहे. देव आनंदी आहे त्याबद्दल. कोणते लोक येशूकडे येतात? गरीब लोक येशूकडे येतात, न शिकलेले लोक येशूकडे येतात, साधेभोळे लोक येशूकडे येतात, समाजाने धिक्कारलेले लोक येशूकडे येतात, समाजामध्ये अगदी पददलित त्यक्त लोक जे आहेत, वाईट टाकलेले लोक जे आहेत ते येशूकडे येतात. जे शिकलेले लोक येशूकडे येतात त्यांना मी काही कानात सांगतो, कारण मी पण शिकलेलो आहे. तुम्ही शिकलेला असाल तर माझ्याकडनं कानातला आहे का? तुम्ही शिकलेला आहात, तुम्ही येशूच्या कळपात उभे आहात. तुम्ही इकडे बघाल आणि तिकडे बघाल, कोणी शिकलेलं दिसणार नाही. नाराज होऊ नका. तुम्ही बघाल या बाजूला विचाराल तर तो कुठे पिऊन आहे, त्या बाजूला विचाराल तर तो रिक्षा ड्रायव्हर आहे, पुढे विचाराल तर ती कामवाली बाई आहे, मागे विचाराल ती कुठे आणखीन काम करते. तुम्ही MBBS असाल, MD असाल, वकील असाल, लेक्चरर असाल, तुम्ही मला अरे ह्या घोळक्यात मी कसे आले? 26 जानेवारी 1985 ला मी माझ्या आयुष्यातले पहिल्या प्रार्थना सभेला गेलो होतो. त्या दिवशी हा मूर्खपणा मी व्यंगेत घेतला. या मूर्खपणाला मी कवटाळलं. मला एक वाईट सवय होती, मी कुठेही गेलो की नजर टाकायचो, माझ्यापेक्षा कोणी जास्त शिकलेला आहे का? कोणी जास्त शिकलेला असेल तर त्याचं ऐकायचं, बाकी कुणाचंच ऐकायचं नाही. अशी वाईट सवय मला होती. आणि मी त्या मीटिंगला गेलो, तिकडे पण मी नजर टाकली, बघितलं इकडे, आणि लीडर तर माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे, याचं कसं ऐकायचं? तो माझ्यापेक्षा कमी शिकलेला होता, याचं कसं ऐकायचं? पण देवाची दया माझं पाप्यावर झाली आणि मी मूर्खपणा ऐकत राहिलो. बोलणारा माझ्यापेक्षा कमी शिकलेला आणि तो सांगतोय ते पण नीट पटत नाही. मी करत राहिलो आणि 23 वर्ष प्रवास केला. आणि आज जो मी मूर्खपणा सांगतोय तो ऐकण्यासाठी हजारो लोक ठिकठिकाणाहून येत आहेत. आता मी पुन्हा कॉलेजला शिकवायला जायचं का? मी कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होतो, अकाउंट शिकवत होतो आणि मी MCOM ला शिकवत होतो. 1 मिनिट कॉलेजमध्ये बोललो तर 1985 ला मला 10 रुपये मिळायचे. मी तिकडे पुन्हा शिकवायला जायचं का? कॉलेजला शिकवायला जायचं का? नाही. त्या शहाणपणाला डिमांड नाही आहे, पण या मूर्खपणाला डिमांड आहे. BCom झाल्यावर आणि MCOM झाल्यावर लोक नोकऱ्या शोधतात आणि इकडे मी मूर्खपणा शिकवतो, नाही अकाउंटन्सी शिकवत, नाही इन्कम टॅक्स शिकवत, तरी पण लोक ऐकायला येतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जे आम्ही तुम्हाला देत आहोत ते काय आहे ते नीट समजावून देतो. नाही तर घरी गेल्यावर तुम्ही सांगायचं हे सगळं मूर्खपणा आहे. अगोदर समजावून घ्या. येशूची सुवार्ता मूर्खपणा आहे, तुम्ही जे घेत आहात ते मूर्खपणा आहे. हालेलुया. तुम्ही घरी गेल्यावर कोणाला सांगाल मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो तुझा कॅन्सर जाईल, तो सांगेल मूर्खपणा आहे. तुम्ही सांगाल अरे मला आता कळलं हा मूर्खपणा आहे. मागावून पस्तावायला नको, आताच सांगतो हा मूर्खपणा आहे. पण हा मूर्खपणा जो स्वीकारतो त्याचं जीवन आकाशातल्या ताऱ्यासारखं चमकतं. त्याचं जीवन मात्र आकाशातल्या ताऱ्यासारखं चमकतं. पुष्कळ वर्षापूर्वी मी हा विनोद ऐकला होता, म्हणून मी सांगतो. आपलं प्रॉडक्ट काय आहे, आपला माल काय आहे तो नीट समजावून दुसऱ्यांना सांगितला पाहिजे, नाही तर दुसऱ्याचा गोंधळ व्हायचा. आपण बाजारातनं 10 रुपयाची बॅटरी घेऊन येतो. मी कधी आणलं अशा बऱ्याच बॅटरी आणल्या, अख्ख्या फुकट गेल्या. चायनीज माल गेला फुकट. हालेलुया.
₹10 मिळतो म्हणून बराच घेऊन आलो. मी फिलिपाईन्सला हा जोक ऐकला होता. विनोद, एक फिलिपाईनच्या माणसाला जापनीज माणूस भेटला आणि तो म्हणतो माझ्याकडे हा मोबाईल आहे, विकायचा आहे. त्याची किंमत किती? तर तो म्हणतो 50,000. जापनीज माणूस म्हणतो 50,000. म्हणजे कशाबद्दल 50,000? तर म्हणे याच्यामध्ये इंटरनेट आहे, चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये अजून काय आहे? याच्यामध्ये टेप रेकॉर्डर आहे, चांगली गोष्ट आहे. याच्यावर अजून काय आहे? याच्यावर टीव्ही पण आहे. असं टीव्ही आहे, गावठी मराठी सांगायचं, टीव्ही आहे, इंटरनेट बी आहे, हा, आणि टेप रेकॉर्डर बी आहे, सगळं आहे. तो म्हणतो ठीक आहे बाबा, मी 50,000 देतो. 50,000 दिले, मोबाईल घेतला आणि जायला लागला. तेवढा तो जापनीज माणूस म्हणतो अरे नुसतं मोबाईल घेतलास, त्याला बॅटरी लागते, बॅटरी घे ना. कुठे आहे बॅटरी? एवढी मोठी बॅटरी. बाजारातनं वस्तू घेताना सांभाळून घ्या. आपलं प्रॉडक्ट काय नीट समजावून दिलं पाहिजे. तुम्ही येशू विषयी ऐकता, येशूचा स्वीकार करता, येशूचं नाव, येशूचं जीवन, येशूची शिकवण, येशूचे चमत्कार, येशूची सुवार्ता, सगळं जगासाठी मूर्खपणा आहे. अगोदर सांगून ठेवतो. तुम्ही घरी गेल्यावर सांगणार माझा ताप गेला, तर भाऊ सांगेल कसा गेला, तर तुम्ही सांगाल ब्रदरने तिकडनं आज्ञा दिली तेव्हा गेला. भाऊ सांगेल बेट्या ब्रदरने आज्ञा दिल्यावर जर तुझा ताप गेला असेल तर तुला आणि त्या ब्रदरला वेड्याच्या इस्पत टाकायला पाहिजे. असं पुष्कळ लोकांचं झालेलं आहे. तेव्हापासून तिकडे यायचे बंद. म्हणून अगोदरच सांगून ठेवतो, येशू विषयीचं नाव मूर्खपणा आहे. 2000 वर्षापूर्वी एवढ्याच्या देशात तो मरून गेला, त्याच्या नावाने तुमचा कॅन्सर जाणार. पण जो हा मूर्खपणा, जो कवटाळेल, तो देवाचा लाडका असेल, त्याच्यासाठी स्वर्गाचं दार उघड असेल. जग निर्माण केल्यावर देवाने खूप वाट पाहिली की माणूस कधीतरी मला ओळखेल. जग निर्माण केल्यावर देवाने खूप वाट पाहिली. चीनमध्ये लोक ओळखतील, इकडचे लोक ओळखतील, तिकडचे लोक तरी मला ओळखतील, पण जगाच्या पाठीवर कुणी देवाला ओळखू शकला नाही. सगळे कंबळीवर हात टाकून म्हणतात देव कुठे आहे? अरे बेट्या, हातात आंबा आहे, हापूसचा आंबा, आणि तोंडाने बोलतो देव कुठे आहे? शरम वाटायला पाहिजे. हा आंबा तुझ्या काकाने बनवला का भावाने बनवला? हा, कोणी बनवला आंबा? हापूसचा आंबा खातो गोड गोड आणि वरती म्हणतो देव कुठे आहे? देवाने खूप वाट बघितली, माणसाची ट्यूब काही पेटत नाही. तेव्हा त्याने बघितलं आता मी एक चान्स देतो, आणि असा चान्स दिला. जो माणूस पाण्यावरनं चालला, समुद्राला म्हणाला शांत, समुद्र शांत झाला. वाऱ्याला म्हणाला गप्प, वारा गप्प झाला. वारा गप्प झाला. 4 दिवस मरून झाले होते लाजरसला. येशू म्हणाला लाजरा बाहेर आहे. तो बाहेर आला, आंधळ्यांना दृष्टी दिली, मुके बोलते केले. मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी जिवंत उठला. कुणाचं जीवन असं आहे? कुणाचंच नाही. हालेलुया. कोणीतरी म्हटलेलं आहे लॅम्ब अँड लायन ऍट द सेम टाइम. लॅम्ब म्हणजे कोकरा, मेंढरू, आणि लायन म्हणजे सिंह. येशू ख्रिस्त मेंढरासारखा मेला, पण त्याच्या जीवनातले चमत्कार वाघासारखे आणि सिंहासारखे होते. तो क्रुसावर होता आणि त्याला भोसकलं, त्याला मारलं जात होतं, पण हाच येशू समुद्राला म्हणाला शांत. समुद्र शांत झाला. त्याचं देवत्व ओळखण्यासाठी माझं म्हणणं असं आहे, देवाची कृपा लागते. देवाची कृपा असल्याशिवाय येशू ख्रिस्ताचं देवत्व आपण ओळखू शकत नाही. तुम्हाला जर 2 हाताचा आणि 2 पायाचाच येशू दिसत असेल तर तुम्ही अजून येशू ओळखत नाही. समुद्राला शांत करणाराला आणि मेलेल्याला उठवणाऱ्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या शरीराच्या
ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. धन्यवाद.